न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संत रोहिदास महाराज अभ्यासिकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांचा देखील नागरी सत्कार करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी व्यासपीठावर महेश हिरे, माजी आरोग्य मंत्री भारती पवार, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेवक श्याम बडोदे, सुनील कुलकर्णी, ॲडव्होकेट आनंद खेरणार, शरद फडोळ आदी उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत अनेक विद्यार्थी हे मोठमोठ्या पदांवर आज त्यांची निवड झालेली आहे। अनेक मुलं CA झाले, MPSC झाले, 12वीतून चांगलं यश मिळवलं। जवळपास 10वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत आज मुलं इथे अभ्यास करत असतात आणि त्यामुळे पहिली अभ्यासिका केल्यानंतर आम्ही बघितलं की विद्यार्थ्यांना खरोखर गरज ही अभ्यासिकेची आहे। त्यांना वातावरण अभ्यासिकेचं मिळतं। त्याचबरोबर मग आपण सत्कार केला इथे मिलिटरीतले निवृत्त जे होते त्यांनी इथे येऊन थांबतात आणि त्यामुळे इथे मुलांना मार्गदर्शन करणं अशा विविध उपयोगी इथे गोष्टी होतात आणि त्यामुळे अभ्यासिकेचं महत्त्व खूप आहे। बरेचशा विद्यार्थ्यांच्या काही घरी घरं लहान असतात किंवा त्यांना शक्य होत नाही घरात अभ्यास करणं। इथे बरोबर मित्रांबरोबर सहविचारी असल्यामुळे त्यांचं डिस्कशन होतं, अभ्यासाच्या विषयावर चर्चा होतात आणि त्यामुळे अभ्यास करायला एक चांगली जागा म्हणून अभ्यासिका ही खूप उपयोगी आहे। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। एअरफोर्स असेल, भारतीय सैन्य असेल, तिथून रिटायर झालेले विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थाने डिसिप्लिन त्यांच्यामुळे या अभ्यासिकेला लाभलेली। आमची संजना पारवे जी या अभ्यासिकेचं व्यवस्थापन करते, तिचं गेल्या 3 वर्षापूर्वी किडनीचा तिला आजार होता आणि तिचं ट्रान्सप्लांट झालं, परंतु ती अत्यंत म्हणजे स्वतःच्या घरी एवढा वेळ देणार नाही तेवढा वेळ ती अभ्यासिकेत देते आणि या पूर्ण भागामध्ये कुठलेही विद्यार्थी असतील, नागरिक असतील, कुठेही कौतुक आम्ही या अभ्यासिकेचं ऐकतो। ताई, दुसरं कारण असं आहे का आपण जसं बल्लाळ सरांनी सांगितलं बऱ्याच अडचणी होत्या, परंतु सर्वात पहिलं तिकीट जर कोणाचं डिक्लेअर झालं असेल तर ताईंचं झालेलं होतं। कारण त्या अडचणी या काही स्वकीयांच्या होत्या, बाकी कोणाच्या नागरिकांच्या किंवा वरिष्ठांच्या नव्हत्या। या काही अल्पसंतुष्ट लोकांच्या त्या अडचणी असतील, परंतु ते लोकांनी आणि मतदारांनी दाखवून दिलं का महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने जर कुठली महिला आमदार निवडून आलेली असेल तर आमच्या सीमाताई। आणि 10 वर्षामध्ये कुणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं नाव जर कोणी घेऊ शकतं तर सीमाताई, महेश भाऊ घेऊ शकतो। कारण कुणी श्याम बडोदेने फोन करायला पाहिजे असं कधीच नाही। कुठले आपले पाटील काका असतील, आमच्या माईताई असतील, कोणी असेल, या ताईंना पर्सनली ओळखतात, ताई त्यांना पर्सनली ओळखतात। कदाचित ताईंना तिथं येणं शक्य नसेल तर तिथे महेश भाऊ जातात, रश्मीताई जाते। यावेळी बल्लाळ बोबडे क्लासेस संचालक अविनाश बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आज अनेक इथे विद्यार्थी उपस्थित आहेत की जे त्यांच्या कष्टाने त्याच्यासारखं घवघवीत यश एक तर त्यांनी मिळवलेलं सुद्धा आहे किंवा मिळवणार सुद्धा आहेत। मी श्यामभाऊंचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ती संधी दिली। अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे, त्यामुळे उपस्थित नागरिकांना, विद्यार्थ्यांना मी विनंती करीन की त्यांच्या परिचयातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी या अभ्यासिकेचा वापर करण्यासाठी इथे बोलवावं। मी स्वतः श्यामभाऊंना रिक्वेस्ट करीन की लागेल ती मदत आमच्याकडनं मागा। या अरुताईची मदत करू, तुम्ही सक्षम आहात। सीमाताईंचं भक्कम पाठबळ त्यांच्या मागे आहे, पण खारीचा रोल नाकारता येत नाही रामायणापासून। आपण नाशिक नगरीत राहतो, आपल्याकडे संस्कृतमध्ये काही सुभाषित आहेत, जसं शतेषु जायते शूरात सहस्रेषु त पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा। याचा अर्थ असा आहे की 100 लोकात एक शूर सापडतो, सहस्र म्हणजे 1000 लोकात एखादा पंडित सापडेल। या संस्कृत सुभाषितामध्ये पुढचं वाक्य आहे वक्ता दस सहस्रेषु, म्हणजे भाषण करणं
स्टेजवर उभं राहणं, न भीता बोलणं, आपलं मत पटवून देणं 10,000 एक सापडतो. आणि ज्याची दातृत्व वृत्ती जास्त आहे, भवती वा नवा, म्हणजे तो कदाचित इतका दुर्मिळ आहे की सापडणारच नाही. आपण सगळे इथे अनुभव घेतो की हे चारही गोष्टी आमच्या शांभाऊमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अभ्यासिकेत अभ्यास करून वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती मिळवलेले विद्यार्थ्यांचा व परिसरातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.